नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। महाशिवरात्री झाली आणि महाशिवरात्री झाल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर मी पूजा रात्री निश्चित कालामध्ये केली होती। जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल महाशिवरात्रीचा, नक्की जाऊन बघा की मी कशी पूजा केली होती काय। पण आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करावी लागते, त्याचं विसर्जन करावं लागतं। मला देवांची पूजा करायची होती, त्यामुळं मला अगोदर आहे ना उत्तर पूजा करावी लागणार होती, कारण मी पूजा हे देवघरासमोरच मांडली होती। त्यामुळे ती काढल्याशिवाय मला पूजा तर करता येणारच नव्हती। त्यामुळे अगोदर मी ती करून घेतली आणि मी तुम्हाला दाखवते की मी उत्तर पूजा कुठल्याही म्हणजे पूजेची कशी करते। तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करते, जास्त काय हे करत नाही। तर देवांच्या पाया पडून घेतलं आणि मग सगळं काढून ठेवायचं। आता पूजा करायला जेवढा वेळ जातो ना, तेवढंच सगळं काढण्यासाठीही तेवढाच वेळ जातो आणि सगळं जिथल्या तिथं ठेवावं लागतं। आणि पूजेसाठी तर साहित्य आपल्याला आपण जे घेतो ना ते तसंच ठेवतो, तर ते सगळं ठेवायला मग पुढचा एक दिवस तर आरामात जातो। त्यामुळं मग दोन्ही अवघडच आहे पूजा करणं, पण आवड असली ना तर ते सगळं होतं। आणि मला पूजा करायला तर आवडतंच, तर हे ठेवायलाही तर आपल्या वस्तू जिथल्या तिथं असाव्या असं मलाही वाटतं। त्यामुळं मग पूजा झाली की दुसऱ्या दिवशीचं आपलं शेड्यूल ते राहतं की माझ्याकडे पूजा करण्यासाठी काय काय वस्तू आहेत, काय दिवे आहेत, ते मी पुढे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल। तर इथं पूजा काढून माझी बऱ्यापैकी झाली होती आणि त्यानंतर आपल्याला आहे ना ती जिथं पूजा केली तिथं आपल्याला हळदी कुंकू टाकायचं असतं आणि त्यांचं नमस्कार करून घ्यायचं। तर मग आपली ही अशी उत्तर पूजा झाली। तर त्यानंतर मग मी देवांची पूजा केली आणि महादेवांना या दिवशी ही बेलपत्र वाहिलं, कारण सोमवती अमावस्या होती आणि देवांची ही छानशी पूजा केली। कारण देवांना उजळलं काही नाही, कारण महाशिवरात्री दिवशीच मी देवांना उजळलेलं होतं। त्यामुळं मग काही लगेच दुसऱ्या दिवशी काही उजळलं नाही आणि त्यानंतर मग घरातली कामं चालू झाली। तर बाहेर गेले होते त्यामुळं मग चेंज केलं। तर ह्या भरण्या खूप दिवसापासून आणल्या म्हणजे मिळाल्या होत्या सरांना, तर त्याच आहे ना स्वच्छ धुतल्या अगोदर आणि त्या पुसून घेतल्या। आणि मी तुम्हाला दाखवते की माझं आठवड्याचं शेड्यूल कसं असतं, कारण आहे ना प्रत्येक दिवशी तेच तेच करत बसलं ना तर मग स्वयंपाक लवकर होत नाही, त्यामुळं मग उशीर होत जातो। त्यामुळं मी काय करते की माझं एखादं असं झालं की हे संपलंय ते संपलं असं झालं की मग ते व्यवस्थित भरवून ठेवते। त्यामुळं मग स्वयंपाका जिथं 1 तास लागायचं तिथं लवकर होतो थोडा, नाहीतर मग तेच करत बसलं की मग खूप कंटाळाही येतो, लवकर होत नाही आणि गडबडही असते सकाळी, कारण माझ्याकडं तर टिफिन असतं सकाळी, मग वेळेत गेले पाहिजे। तर मसाला डबा माझा म्हणजे कमी झाला होता, तर तो व्यवस्थित भरला आणि खराब झाला नव्हता। त्यामुळं फक्त खालचा मी आहे ना कपडा टाकते, कधी कधी टिश्यू पेपर टाकते। तर आता मी बटर पेपर टाकला यावेळेस, तर बटर पेपर लवकर खराब होत नाही असं म्हटलं जातं, त्यामुळं तर होता म्हणून मी टाकला, नाही तर शक्यतो मी साधा पेपरच न्यूजपेपर कधी टाकते। तर इथं मी ज्या भरण्या आणल्या होत्या ना त्याच्यात काय भरावं माझा प्रश्न पडला होता। तर म्हटलं चला जे ड्रायफ्रूट आहेत ना ते काचेच्या भरणीत भरल्यानंतर चांगले राहतात असं मी ऐकलं होतं, त्यामुळं तेच भरून घेणार होते। आणि त्याच्यात आहे ना क्लिअर अर्धा किलो सगळं बसते। अर्धा किलोच्या भरण्या आहेत, पण क्वालिटी खूप छान आहे, त्यामुळंच यूज करायला काढल्या। कारण घरात ठेवूनही तशाही खराबच होतात, त्यामुळं म्हटलं यूज तरी होईल त्याचा। आणि मला खूप आवडल्या होत्या। तसंही काचेच्या भरण्या सिरेमिकच्या मला खूप आवडतात, पण आहे ना यूज करायचं म्हटलं की जरा थोडीशी भीती वाटते, कारण या वस्तू घरात मुलं आहेत आणि कधी काय होईल काय सांगता येत नाही आणि मुलं कुठेही हात घालतात, त्यामुळं मला भीती वाटते। त्यामुळं तरी पण ठेवलेत मी, म्हटलं आपली हौस आपणच करायची। घरामध्ये सगळ्या असं छान वस्तू असाव्या आपल्या गृहिणीला, प्रत्येकीला वाटतं, त्यामुळं मग व्यवस्थित ठेवल्या मी। आणि इथं आहे ना आठवड्याभराचं जे जे काय असतं ना ते मी ज्या दिवशी मला वेळ भेटेल ना त्या दिवशीच करते। तर रविवारी तर काही करणं झालं नाही, कारण महाशिवरात्रीचं करायचं होतं। तर म्हटलं चला आता सोमवारी आहे वेळ आपल्याकडं, तर करूया। तर मला आहे ना धनपूड संपली होती तर ती केली। आणि विशेष म्हणजे मी धनपूडमध्ये ना तमालपत्र टाकते, त्यामुळे त्याचं एकदम छान स्मेल येतो। आणि कुटताना थोडीशी हळद टाकते आणि जिरंही थोडंसं गरम करून घेतलं। आता हे काय भाजत बसले नाही, थोडंसं गरम केले, म्हणजे चांगलं गरम केलं, जेणेकरून आहे ना पुढं जास्त दिवस राहिले ना तर त्याला जाळी होत नाही, नाहीतर। आणि आता आहे ना मी घरचा एक मसाला बनवते। आता हा मसाला मी आहे ना एका व्हिडिओमध्येच बघितलं होतं, एका शेफनं बनवलेला, आणि तेव्हा मी तो बघितला आणि एकदा बनवून बघितला। तर तेव्हापासून सुक्या जे भाज्या म्हणजे
असतात जे बिना पाणी टाकता आपण सुक्या भाज्यामुळे करतो, तर त्या भाज्यामध्ये तो मसाला टाकला ना, असल्या भाज्या टेस्टी होतात. मॅगी मसाला टाईप फील येतं त्याचं खाण्यात. तर तसा मसाला बनवला आहे. त्याच्यामध्ये मी बडीशोप, मेथीदाणा, थोडं 2-3 काळे मिरे, 1 चक्री फूल, हिरवी वेलायची आणि एक आपली ही टाकली दालचिनी. तर हे एवढं टाकले आणि मोठी विलायचीला खूप पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकले नाही. आणि शेंगदाणे भाजायला ठेवलेत आणि जवसाची चटणी ही एकीकडे करून घेतली. ॲट अ टाईम ही अशा सगळ्या बायकांना आहे ना सवय असते की ॲट अ टाईम आता काय तर जणी 4-4 गॅस बर्नर असतात आणि त्याच्यावर करतात. आणि आता आहे ना मी खूप दिवसापासून आहे ना शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ टाकते त्याच्यामध्ये, त्यामुळं शेंगदाणे एकदम कुरकुरीत असं होतात. म्हणजे आपण खारमुळे बाजारात मिळतात ना त्या टाईप टेस्ट लागते आणि खूप बारीक केल्यानंतर आहे ना एकदम छान होतं. आता प्रत्येक आपण जणी आहे ना कूट बनवतो, भाज्या करतो, सेम पद्धत असते, पण आहे ना कुणाकुणाच्या जेवणाची अशी टेस्ट खूप छान लागते. तर या अशा बारीक सारीक गोष्टीमुळे ना ते टेस्ट वाढत असते. तर मसाले मी छान बारीक करून घेतले आणि धनेपूडमध्ये हळद तर टाकली मी थोडी, त्याने कलर बाजारासारखा आला आहे. जिरंपूड, चटणी ते सगळं बनवून घेतले, कारण आहे ना आठवड्याभराचं असं नियोजन केलं की आपल्याला खूप सोयीस्कर जातं. तर इथं आहे ना आम्ही महाराजांची अजून एक फ्रेम आणली, कारण राज्याभिषेकाची फ्रेम आपल्या घरात असावी असं मला खूप दिवसापासून वाटायचं. त्यामुळं मग ह्या वेळेस आता महाशिवरात्री झाली आता, तर आता आली आहे आपलं छान सण म्हणजे शिवजयंती. शिवजयंती आमच्यासाठी खरंच खूप असा मोठा दिवस आहे आम्हाला. तर त्यामुळं या दिवसासाठी आम्ही खास आवर्जून फ्रेम आणले आहे. ऑलरेडी माझ्याकडं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे, स्टॅच्यू आहे. पण अजून एक मूर्ती आणायची होती, पण म्हटलं चला फ्रेम आणू राज्याभिषेकाची. तर ती फ्रेम आणली आणि बसवली आहे. कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये.